नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विषम ठकार यांनी लिहिलेल्या सर्वांसाठी ज्ञानेश्वरी या पुस्तकामधील 6व्या अध्यायाचं एक संक्षिप्त विवेचन आपण ऐकूयात. साधारण 7-8 पानं आहेत. ती आपण 2 भागांमध्ये ऐकूयात. या 6व्या अध्यायात सुरुवातीला आपले निरूपण कसे असेल ते ज्ञानेश्वर सांगत आहेत. अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या मराठीचा उल्लेख आपण अनेक वेळा वाचला ऐकलेला आहे. त्या मूळ कवींकडूनच आता ते ऐकू. मी मराठीतच बोलणार आहे हे खरे, पण अमृताशीही पैजा जिंकेल अशी नाना रसांनी युक्त शब्दरचना मी करीन. त्या शब्दांच्या कोवळेपणापुढे सप्तस्वरांचे रंगही फिके पडतील. ते शब्द मन इतके वेधून घेतील की त्यापुढे कसलेही आकर्षण तोकडे ठरेल. ऐकाच तुम्ही. माझ्या शब्दांच्या रसाळपणाला लोभावून तुमचे कानच जिभावतील. फार काय, सगळीच इंद्रिये एकमेकांशी कलह सुरू करतील. अहो, शब्दांचा स्वर हा तर कानांचा विषय ना. पण जीभ म्हणेल की नाही, हा आमचा रस आहे. आणि नाकाला जर सुगंधाचाच अनुभव घ्यायचा असेल तर माझा शब्द सुगंध होईल. नवल वाटेल तुम्हाला, पण माझ्या बोलण्यातून शब्दचित्रांचा जो ओघ प्रगटेल तो पाहून डोळेही तृप्त व्हायला लागतील आणि उत्स्फूर्तपणे म्हणतील, ही तर आमच्यासाठी रूपाची खाणच उघडली आहे. जिथे संपूर्ण पद जुळेल तिथे त्याला भेटायला मनच बाहेर धाव घेईल आणि दृढ आलिंगन द्यायला बाहू सरसावतील. अशी आपापल्या स्वभावानुसार इंद्रिये माझ्या शब्दांना बिलगतील, पण ते शब्द मात्र त्या सर्वांचे सारखेच समाधान करतील. सारे जग जागे करणाऱ्या सहस्त्र सूर्यकिरणांसारखे माझ्या शब्दांचे असाधारण व्यापकपण असेल. अंतरंगातला आशय समजून घ्यायच्या इच्छेने जो त्या शब्दांचे चिंतन करील त्याला त्यांच्यात चिंतामणीचे गुण आढळतील. खरे तर मी शब्दांच्या सुंदर ताटांमध्ये कैवल्यरस वाढून भोजनाची सर्व सिद्धता निष्काम जनांसाठी केली आहे. आता आत्मज्ञानाचा नित्य नवा प्रकाश देणारी समयी तेवत ठेवून आणि इंद्रियांना कळून न देता जो जेवील त्यालाच ही मेजवानी लाभेल. श्रोत्यांना आता कानांचे सहाय्य सोडावे लागेल. त्यांनी अंतर्मनानेच हा आनंद उपभोगावा असे माझे त्यांना सांगणे आहे. शब्दांची वरवरची गवसणी काढून त्यांना आतल्या ब्रह्माच्या अंगाला भिडावे. शब्दांची वरवरची गवसणी काढून त्यांनी आतल्या ब्रह्माच्या अंगाला भिडावे आणि सुखाने सुखातच रममाण व्हावे. श्रोते असे कोमल हृदयी झाले तरच माझ्या या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर सगळी गोष्ट होईल मुक्या बहिऱ्याची. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 14 ते ओवी क्रमांक 26 या भागामध्ये. ज्ञानेश्वरांच्या काव्य प्रतिभेला सर्वांग कसे लोभावते त्याचा अनुभव आपण गेल्या काही अध्यायातून घेतलाच आहे. यापुढे तो अधिकाधिक येणार आहे असे आश्वासनच आता आपल्याला मिळाले. 6व्या अध्यायात आणखी जरा पुढे जाऊ. निष्काम कर्मयोग म्हणजे फळाची आसक्ती सोडून आपले कर्तव्य कर्म करीत राहणे ही फार कठीण गोष्ट आहे. जमायची कशी? अशा प्रकारचे प्रश्न
अर्जुनाच्या तोंडून येतात तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणतात ते गीतेतल्या 2 श्लोकात सांगितले आहे. त्यांचे अर्थ असे आहेत. आपणच आपला उद्धार करावा, स्वतःला कधीही खचू देऊ नये. आपण स्वतःच आपले बंधू म्हणजे जवळचे कोणी मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रूही आहोत. हा संदर्भ येतो गीतेच्या 6व्या अध्यायामधल्या क्रमांक 5च्या श्लोकामध्ये. ज्याने स्वतःच स्वतःला जिंकले आहे तो स्वतःच स्वतःचा मित्र होतो. पण जो स्वतःला धड ओळखत नाही, ज्याचा स्वतःवर काहीही ताबा नाही, तो स्वतःच स्वतःशी शत्रूसारखा वागतो. हा संदर्भ आहे गीतेच्या 6व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 6 मध्ये. आता या संबंधातला ज्ञानेश्वरीमधला काही भाग पाहू. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हा देह म्हणजेच मी असा देहाविषयीचा खोटा अभिमान मनात बाळगून आपणच आपला घात करीत असतो. स्वतःविषयी बाळगलेला हा मिथ्या अहंकार आहे. जरा स्वतःशी विचार करून हा अहंकार सोडावा, म्हणजे वास्तविक आपण ब्रह्मच आहोत हे आपले आत्मस्वरूप ओळखावे, म्हणजे आपोआपच आपले कल्याण होईल. एरवी आपले देखणे शरीर म्हणजेच आपण असे ज्याची बुद्धी धरून चालते, तो स्वतःच बांधलेल्या कोशात गुरफटून राहणाऱ्या किड्यासारखा आपणच आपला वैरी होतो. काही लाभ होईल अशा नेमक्या वेळी हतभाग्याला आंधळेपणाचे डोळे कसे लागतात पहा. आपले चांगले असलेले डोळे तो आपणच झाकून घेतो. किंवा कुणी एखादा भ्रमिष्ट होतो आणि मी जो होतो तो चोरला गेलो, आता तो मी नाही, असा भलताच छंद मनात घेऊन बसतो. एरवी होय, तो तोच आहे, पण काय करावे त्याची बुद्धी ते जाणत नाही. अरे, स्वप्नात लागलेल्या घावाने कोणी खरोखरीच मरतो का? पोपटाला पकडण्यासाठी नळीत दोर ओवून तो झाडाच्या फांदीला बांधतात. पोपट नळीवर बसताच त्याच्या भाराने साहजिकच ती नळी गरकन फिरते आणि तिच्याबरोबर नळी पायात धरून बसलेला तोही फिरतो. अशा वेळी त्याने पटकन उडून जावे की नाही? परंतु आपण पडू अशा मनातल्या भीतीमुळे तो उलट नळीला धरूनच ठेवतो. उगीचच मान पिरगाळतो, श्वास रोधून छाती आखडतो आणि पावलात नळी घट्ट धरून ठेवतो. आता मी पुरता जखडला गेलो अशा भावनेच्या खोड्यात अडकून पायांचे चवडे नळीभोवती आणखीनच आवळतो. म्हणजे पहा, असा तो विनाकारणच जखडला गेला की नाही? आता सांग बाबा तूच, दुसऱ्या कोणी त्याला बांधला आहे का? अर्धा तोडून नेला तरी आता तो नळी सोडणार नाही. म्हणून म्हणतो, मी म्हणजे माझे शरीर हा विचार ज्याने मनात जोपासला तो आपणच आपला शत्रू होतो. उलट दुसरा जो या खोट्याच्या भ्रमात पडत नाही त्याच्या बुद्धीला ठाऊक असते की मी म्हणजे आत्मा. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 72 ते 80, तसंच गीतेच्या 6व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 5 आणि 6 मध्ये. आता माणसाने आपले अंतःकरण जिंकणे आणि इंद्रिय ताब्यात ठेवणे कसे आवश्यक आहे ते आपण पाहिले. ज्ञानेश्वर म्हणतात की असे ज्याने केले त्याला परमात्मा पलीकडे दूर कुठेतरी नाही, तो स्वतःच परमात्मा होतो. मग त्याला गार आणि गरम, सुख आणि दुःख, मान आणि अपमान हे सगळे सारखेच होतात. तो योगी
या पदवीला पोचतो. आपली सर्व इंद्रिये ज्याने जिंकली आहेत तो देहधारीच असूनही आपोआपच परब्रह्माच्या बरोबरीचा होतो. अशा जितेंद्रिय माणसाला योगयुक्त म्हणजे योगी म्हणावे. लहान थोर असा भेद तो जाणत नाही. शुद्ध सोन्याचा पर्वता एवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो. इतका निरीच्छ असतो की संपूर्ण पृथ्वीही ज्याच्यापुढे कप पदार्थ ठरावी असे अनमोल रत्न आणि दगड ही दोन्ही त्याला सारखीच वाटतात. जिथे मग जिवलग आणि शत्रू किंवा मित्र आणि परका हे एकमेकांपासून वेगळे समजणाऱ्या भेदभावाची कल्पना तरी कशी करावी. मीच विश्व असे ज्ञान ज्याला झाले आहे त्याला कोण कुठला बंधू आणि त्याचा द्वेष करणारा तरी कोण. त्याच्या दृष्टीत आता अधम आणि उत्तम, त्याच्या दृष्टीत आता अधम आणि उत्तम असा काही फरक उरला का अर्जुना. अरे परिसाचीच कसोटी लावून पाहिले तर हिणकस आणि चोख असे सोन्याचे प्रकार वेगळे काढता येतील का. परीस जसा सगळ्याचे चोख सोनेच करतो तसा त्याच्या बुद्धीत निरंतर चराचराविषयीच्या समतेचा उदय झालेला असतो. विश्वात दिसणारे निरनिराळे पदार्थ हा जणू निरनिराळ्या अलंकारांचा पसारा आहे. पण तो सर्व पसारा एकाच ब्रह्मरूपी सोन्याने घडवलेला आहे ही जाणीव त्याला पूर्णपणे झालेली असते. म्हणून ती चित्र विचित्र बाह्य रूपे त्याला चकवत नाहीत. वस्त्राकडे दृष्टी टाकली तर तंतूचीच सर्व सृष्टी दिसते, पण एका सुता वाचून तिथे दुसरी काहीच गोष्ट नाही असा अनुभव ज्याला आला तोच समबुद्धी. हे वेगळे काय सांगावे. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 90 ते ओवी क्रमांक 101 या भागामध्ये, तसेच गीतेच्या 6व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 8 आणि 9 मध्ये. आता आपण एका पूर्ण वेगळ्या विषयात प्रवेश करीत आहोत. ज्ञानेश्वरीत त्या विषयाने बरीच जागा व्यापली असली तरी आपण त्यातला काही भागच पाहणार आहोत, कारण बाकीचा भाग अधिकाधिक खोल आध्यात्मिक प्रवासाला घेऊन जाणारा आहे. तरीही जो भाग घेतला आहे तोही मनबुद्धींना भारून टाकणाराच वाटेल. यापुढील विवेचन आपण पुढच्या भागात ऐकूयात. धन्यवाद.